तर खूप साऱ्या लाडक्या बहिणींना डिसेंबर जानेवारीचा हप्ता आलेला आहे, परंतु अजूनही फेब्रुवारीचा हप्ता नाही आला. तर फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार आहे? बघा लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारीचा महिना फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, कारण अजून के-वाय-सीचं काम चालू आहे. ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सीची दुरुस्ती करायची बाकी होती, त्यांचं काम अजून चालूच आहे. त्याच्यामुळे के-वाय-सी दुरुस्ती न केल्यामुळे त्यांना हप्ते मिळत नाही, बरोबर? तर लवकरात लवकर आता उद्या परवा गुढीपाडवा असणार आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तरी जी-आर येईल. जी-आर आल्यानंतर त्याच्या 24 तासाच्या आतमध्ये तुम्हाला पैसे मिळून जातील. फेब्रुवारीचा जो हप्ता आहे, ₹1500 हप्ता येऊन जाईल. लोकं बोलतात की 3000 हप्ता येईल, 4000 हप्ता येईल, एकत्रित 2 महिन्यांचा हप्ता येईल. फेब्रुवारी, मार्च महिन्याचा 2 महिन्याचा हप्ता एकत्रित येईल. ते सगळं खोटी बातमी असते. काही होत नाही. एका महिन्याला 2-3 महिने जरी उशीर झाला ना, तरी तुम्हाला ₹1500 हप्ता येईल. प्रत्येक महिन्याचा जी-आर ठरलेला असतो. ₹1500 ठरलेले असतात. तर तुम्हाला फेब्रुवारीचे ₹1500 मिळून जातील. थोडा वेट करा. फक्त 2 ते 3 दिवस थांबा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने तरी 99% चान्स आहे की जी-आर येईल. जी-आर आल्यानंतर तुम्हाला 24 तासामध्ये तुमचा हप्ता मिळून जाईल. हप्ता येण्यास उशीर का होत आहे? कारण तेच की के-वाय-सी खूप साऱ्या लोकांची चुकलेली होती. होय नाही ऑप्शन केले होते. के-वाय-सी चुकल्यामुळे अजून ती के-वाय-सी खूप सारे लोकं करत नाहीत. तर 31 मार्चपर्यंत शेवटची तारीख आहे. त्यांना वेळ दिलेला आहे. जशी के-वाय-सी पूर्ण होईल, ज्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यांची के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर शासन तुम्हाला रेग्युलर नियमितप्रमाणे दर महिन्याला तुमचा ₹1500 हप्ता वाटप करेल. आता थोडा के-वाय-सीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आणि खूप तांत्रिक अडचणी आहेत, त्याच्यामुळे ज्या लाडक्या बहिणींना नवरा नसतो, घटस्फोट झालेला असतो, परंतु त्यांच्याकडे ते दाखले पण नसतात, काहीच नसतात. त्यांच्याकडे पुरावेच नसतात की माझा घटस्फोट झाला किंवा नवरा नाही किंवा वडील नाहीत, त्यांच्याकडे काही पुरावाच नसतो. तर अशा प्रश्नांवर पण त्यांना काहीतरी करायचं आहे शासनाला. तर त्यासाठी थोडा उशीर होत आहे. थोडं थांबून घ्या, टेन्शन घेऊ नका. बघा, आतापर्यंत जे पण ₹1500 होते तुम्हाला भेटले आहेत. असं नाही की 1 महिन्याचं कमी, 1 महिन्याचा जास्त, असं नाही. रेग्युलर तुम्हाला पैसे भेटत आले आहेत. 1-2 महिने तुम्हाला लेट पण झालेला आहे. परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळून जाईल. 1 ते 2 दिवस वाट बघा. गुढीपाडव्यानंतर तुम्हाला 100% हप्ता येऊन जाईल.